त्या एखाद्या व्यक्तीच्या असं स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जर तुम्ही लग्नाचं बघायला चालू केलं, हां, हां. ज्यावेळेस तिला स्थळ येणारच नाहीत अशा पिरियडमध्ये चालू केलं, तर ऑब्व्हियसली लग्न ठरणारच नाही आहे त्यावेळेस. योग्य काळ, योग्य वेळ जर आला, तशी इयर्स पण असतात न्यूमरोलॉजीमध्ये आम्ही अच्छा. बघतो, चेक करतो. हां, हां. त्यावेळेस जर लग्न बघायला चालू केलं तर बेटर राहतं. बिझनेसचं पण तसंच आहे. बिझनेस पण चालू करण्याचे पर्टिक्युलर इयर असतात. त्या व्यक्तीला बरोबर. फेवरेबल जे इयर असतात त्याच्यामध्ये हां. जर बिझनेस चालू केला तर तो ग्रोथला जाईल. जर तुम्ही फेवरेबल इयर नसेल आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही बिझनेस चालू केलात तर मग काय होतं ना, लॉसेस व्हायला लागतात. ओके. मग आपण थकतो, कंटाळतो आणि तो बिझनेस शट करून टाकतो. 16 तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे त्याला जर बघितलीस ना, तर मागच्या जन्मी त्यांनी देवाची अवहेलना केलेली असते किंवा धर्माची अवहेलना ओके, केलेली असते. ओके. सो ते क्लिअर करण्यासाठी त्यांचा आता जन्म जन्म झालेला आहे. झालेला आहे. सो त्यांचा बदला दुसरं कोणी घेत नसतं, त्यांचा बदला युनिव्हर्सच घेत असतं. सध्या रिसर्चमध्ये असं बघायला मिळालेलं आहे की 70 ते 80% लोक चुकीच्या प्रोफेशनमध्ये आहेत, म्हणून ते स्ट्रगलिंग लाईफमध्ये आहेत. म्हणजे जर त्याच्यामुळे तुम्ही- पण प्रॉब्लेम येतो. हो येतो. जर हां, तुम्ही हां, याचा हां. आधार घेऊन जर तुमचा ऑब्व्हियसली करिअर Profession केला choose तर केलं. तुम्हाला एवढा स्ट्रगल येणार नाहीये. सोशल मीडियाचे जे प्रोफाईल आहेत आजकालच्या लोकांच्या, अच्छा. तर त्याच्यामध्ये जे नंबर्स यूज करतात किंवा त्याच्यामध्ये जे नेम यूज करतात, त्याचा इफेक्ट त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवरती किंवा कशावरती असा पडत असेल का? जसं लेडीजमध्ये नाव चेंज केलं जातं लग्न झाल्यावरती वगैरे, तर त्याचा इफेक्ट काही वेगळा पडतो का? हो पडतो 100%. बघ, लग्न झाल्यानंतर जर त्यांचे नाव चेंज झालेत ना, त्यांच्या स्वभावामध्ये पण थोडासा बदल तुला दिसून येईल. ओके.